गई इंदिये सुकाये जोगे वेदे कसाय नाणेय संयम दंसन लेसा भविया संमत सन्नी आहारे गुणजीवा पज्जती पाना सन्नाय मग्गणा ओय उव ओगो वियकमसो विसंतु परुवणा भणिया झाणाविय पज्जाविय चाय कुलकोडी संजू आसव्वे गहनादियेण भणिया कमेण 24 ठाणानी अंतिम शासननायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुतदेवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। 24 ठाण चर्चा आपण पूर्ण केलेला आहे। पूर्ण 24 प्रकरण आपण पाहिले आणि त्यामध्ये आम्ही आमची स्वतःची पोझिशन नक्की केलेली आहे। आम्ही कोणत्या अवस्थेत आहे, अपूर्ण अशा अशुद्ध अवस्थेचं वर्णन या 24 स्थानांमध्ये आम्ही बघितलं, पण त्याच्याच माध्यमातून पूर्णत्व काय असतं याची पण आम्हाला कल्पना आलेली आहे। आणि आता आमचे समुच्चय प्रश्नोत्तर सुरू आहे। काल 3 प्रश्नांपर्यंत आपण आलेलो होतो। 4 प्रश्न आपण काल पाहिले की द्वितीयोपशम सम्यक्त्व आहारक अवस्थेत होतं की नाही होत, अनाहारक अवस्थेतही होतं। या अपेक्षेने आपण बघितलेलं होतं। याच्यामध्ये आम्ही उत्तर बघितलेलं होतं की द्वितीयोपशम सम्यक्त्व हे निश्चितपणे सुरू करणारा मनुष्य गतीतील जीव आहे, श्रेणी आरोहण करणारा। आणि हा श्रेणी आरोहण करताना जर तो बद्धायुष्क आहे, म्हणजे श्रेणी चढण्याच्या आधी त्याला बंध आयुचा झालेला आहे। याचं कारण असं, आयुबंध हा 6व्या गुणस्थानाच्या भागात म्हणजे 7 पर्यंत लावलेला आहे, पण 6व्यात सुरुवात झाल्यावर त्याचा प्रस्थापक हा 7व्यात असू शकतो। 7व्यात प्रस्थापक म्हणजे सुरुवात करणारा 7व्यात असू शकत नाही, निष्ठापक असू शकतो, प्रस्थापक 6व्यातच पाहिजे। आणि लगातार एक अंतर्मुहूर्त पर्यंत हा बंध होत असतो, त्यामुळे 6व्यात सुरू झालेला कदाचित 7व्यामध्ये समाप्त होईल। अशा रीतीने त्यांनी आयुबंध आधी केलेला आहे आणि 6व्या गुणस्थानात जो आयुबंध करेल तो निश्चित देवायुचाच बंध करणार आहे। अशा तऱ्हेने आयुबंध केला आणि थोडासा काळ आता आयुचा शिल्लक राहिलेला आहे आणि अशा वेळेला श्रेणी आरोहण केली तर श्रेणीमध्ये त्यांचं मरण होऊ शकतं। आणि हा जीव जर मेला श्रेणी आरोहण करत असताना, अर्थात उपशम श्रेणीच तो आरोहण करणार आहे, क्षपक श्रेणी आरोहण करू शकत नाही। उपशम श्रेणीमध्ये जर त्यांचं मरण झालं तर निश्चितपणे देवपर्यायी ते जन्म घेतील आणि तिथे कार्मांका योग असताना म्हणजे अनाहारक अवस्था असताना आणि वैक्रियक मिश्र योग असताना द्वितीयोपशम सम्यक्त्व त्यांचं राहील। नंतर त्याचा काळ समाप्त झाला की ते सम्यक्त्व सुटून क्षायोपक्षमिक सम्यक्त्वात तो येईल। अशा रीतीने आहारक अवस्थेत आणि अनाहारक अवस्थेत द्वितीयोपशम सम्यक्त्व असू शकतं। काल आपण प्रश्न बघितला होता वरचा की क्षायिक सम्यक दृष्टी जीव एक भवावतारी, तर त्याच्यावर मी एक वाक्य सांगितलेलं होतं की कर्मभूमी पंचम काळामधला जीव इथे देखील आजही इथे मरून जर तो विदेह क्षेत्रामध्ये जन्म घेईल तर त्याला त्या ताबडतोब एका भवातच मुक्तीची प्राप्ती होऊ शकते। असे 123 जीव असे असू शकतात की ज्या ठिकाणी पंचम काळात त्यांचा जन्म झालेला आहे, मरताना त्यांचं सम्यक्त्व नाही आहे आणि ते जीव इथून विदेह क्षेत्रात 1 करोड पूर्वाचं आयुष्य घेऊन 9व्या वर्षी दीक्षा घेऊन इतके काळपर्यंत केवली अवस्थेत राहू शकतात। तर त्यांची संख्या लावताना या 21,000 वर्ष, कारण पंचम काळ किती वर्षांचा आहे,
21,000 वर्षांचं आहे. त्या 21,000 वर्षाचे 7 भाग करायचे 3-3 हजाराचा, आणि या 3,000 पहिल्या 3,000 64 जीव इथून विधेय क्षेत्रात जाऊन मोक्ष प्राप्त करू शकतात. पहिला भाग. अजून पहिला भागच आमचा संपलेला नाही. महावीर स्वामीच्या निर्वाणानंतर अजून 3,000 वर्ष पूर्ण व्हायची आहेत. पहिलाच भाग सुरू आहे. इथून 64 जीव विधेय क्षेत्रात जाऊन मोक्ष प्राप्त करू शकतात. दुसऱ्या 3,000 वर्षात 32 जीव मोक्ष प्राप्त करू शकतात. नंतर तिसऱ्या भागामध्ये 12, चौथ्या भागामध्ये 8, नंतर 4, नंतर 2 आणि 7व्या भागामध्ये 1. याप्रमाणे 123 जीव. शेवटचा जो भाग राहणार आहे 3,000 वर्षाचा, त्या भागात फक्त एकच जीव या ठिकाणाहून मोक्ष, मग तिथे जाऊन मोक्ष प्राप्त करू शकणार आहे. तर असं हे त्याचं 123 जीवांचं डिटेल. आता प्रश्न, द्वितीयोपशम सम्यक्त्व किती गतीमध्ये संभव आहे? द्वितीयोपशम सम्यक्त्व किती गतीमध्ये होऊ शकतं? आता 2 गतीमध्ये, मनुष्य गती आणि 2 देवगती. गती, देवगतीमध्ये होतं. आता आपला पहिल्यांदा येऊन गेलेला आहे प्रथमोपशम सम्यक्त्व आणि द्वितीयोपशम सम्यक्त्व. यामध्ये ठळक फरक कोणता सांगता येईल? प्रथमोपशम सम्यक्त्वात मरण होत नाही, द्वितीयोपशम मध्ये होते. आणि प्रथमोपशम 4ही गतीत होऊ शकते, पण द्वितीयोपशम फक्त मनुष्य गतीत प्राप्त होते. आणि म्हणजे 2 गतीत होतं. सामान्य कथन 2 गतीत होतं. बरोबर. आणखी तिसरा फरक? द्वितीयोपशम मध्ये मला वाटते म्हणजे पुरुषवेद असेल तरच होते का द्वितीयोपशम सम्यक्त्व? नाही, असं काही नाही. भावानी, द्रव्यानी तर पुरुषवेदी आहे. भावानी कोणताही चालू शकतो. भावभेद कोणताही चालू शकतो. आणि उत्पत्तीच्या अपेक्षेने घेऊ शकतो. तेच उत्पत्ती 8व्या गुणस्थानात होते द्वितीयोपशम सम्यक्त्वाची. आणि याची 4थ्या मध्ये प्रथमोपशम, म्हणजे कशातही होऊ शकतो. प्रथमोपशम सम्यक्त्व त्याची गुणस्थान राहतील 4 ते 7च. 7च्या पुढे प्रथमोपशम नाहीये. 4 ते 7. आणि द्वितीयोपशम सम्यक्त्वाची गुणस्थान राहतील 4 ते 11. उतरतानाच्या अपेक्षेने 4 पर्यंत आणि चढतानाच्या अपेक्षेने 7 पासून 11 पर्यंत. हा फरक महत्वाचा आहे की प्रथमोपशम सम्यक्त्वाची गुणस्थान 4 ते 11 आणि द्वितीयोपशम सम्यक्त्वाची गुणस्थान 4 ते 11. सुरुवात 7व्यात होईल आणि उतरताना 4 पर्यंत तो येऊ शकतो. आणखी महत्वाचा फरक आहे की प्रथमोपशम सम्यक्त्वामध्ये अनंतानुबंधीची विसंयोजना होत नाही. द्वितीयोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती करताना मात्र त्याला अनंतानुबंधीची विसंयोजना प्रथमतः करावी लागते. नाही ना? फरक आहे ना हा. नंतर द्वितीयोपशम सम्यक्त्व एका भवामध्ये जास्तीत जास्त 2 वेळा होऊ शकतं. म्हणजे तो उपशम श्रेणी जास्तीत जास्त 2 वेळा चढू शकतो आणि सर्व भवाच्या अपेक्षेने 4 वेळा होऊ शकतं. पण प्रथमोपशम सम्यक्त्व मात्र जीवाला अनेक वेळा होऊ शकतं. प्रथमोपशम सम्यक्त्वाच्या विरह काल किती सांगितलेला आहे? म्हणजे एकदा प्रथमोपशम सम्यक्त्व झाल्यानंतर त्याला लगेचच प्रथमोपशम सम्यक्त्व होऊ शकतं का, किंवा त्यामध्ये काही कालावधी जावा लागेल? एक पल्ल्या लक्षात? एक पल्ल्याचा आहे ना? एक पल्ल्याच्या असंख्यातावा भाग. एक पल्ल्या नाही, असंख्यातावा भाग. एक पल्ल्या, पल्ल्याच्या असंख्यात्वा भाग गेल्यानंतरच परत त्या जीवाला प्रथमोपशम सम्यक्त्व होऊ शकतं. पण एखाद्याचं आयुष्य खूप आहे
कोटीपूर्वाचा आहे, तर त्याला मात्र त्याच्या भवात होऊ शकेल. आपलं आयुष्य नाही आहे आज इतकं, तर आम्हाला तर समजा आता प्रथमोपशम एखाद्या जीवाला या भवात झालं असेल, पण तर त्याला परत या भवात होण्याचा चान्स नाही. म्हणून प्रथमोपशम सम्यक्त्व जीवनात या दृष्टीने किती वेळ होऊ शकतं, परंतु द्वितीयोपशम सम्यक्त्व मात्र एका भवात 2 वेळाच होऊ शकतं आणि सर्व भव मिळून जास्तीत जास्त 4 वेळा होऊ शकतो. नंतर फरक, संयमाच्या दृष्टीने काही फरक आहे का? प्रथमोपशम सम्यक्त्वात आणि द्वितीयोपशम सम्यक्त्वात संयमाच्या दृष्टीने फरक. प्रथमोपशम सम्यक्त्व असंयमीला पण होऊ शकेल आणि द्वितीयोपशम सम्यक्त्व मुनींना होईल. मुनींनाच होईल, म्हणजे त्यांचं सामायिक छेदोपस्थापना हे 2 चारित्र त्यांना असेल तरच द्वितीयोपशम सम्यक्त्व होईल. आणि प्रथमोपशम सम्यक्त्व मात्र त्याला असंयम पण असू शकेल. नंतर फरक आणखी सांगता येईल? ज्ञानाच्या दृष्टीतून फरक. द्वितीयोपशमामध्ये 4 ज्ञान असू शकतात, पर्याय ज्ञान पण असू शकतं द्वितीयोपशम सम्यक्त्वामध्ये, आणि याच्यामध्ये मात्र 3च ज्ञान असतात. असे ठळक फरक आम्हाला प्रथमोपशम सम्यक्त्वामध्ये आणि द्वितीयोपशम सम्यक्त्वामध्ये पाहता येतात. ठीक आहे. नंतर आता परत नंतरचा या अनुषंगानेच काही प्रश्न आहे की द्वितीयोपशम सम्यक्त्वामध्ये जो उपशम श्रेणी आरोहण करणारा जीव आहे त्याला किती कर्म प्रकृतींची सत्ता नसते. तशा 120 प्रकृती 148 आहे. त्यापैकी 148 प्रकृतींपैकी किती प्रकृती त्याला सत्ता राहणार नाही? प्रथमोपशम मध्ये ना? नाही, विचारलं तुम्ही? द्वितीयोपशम मध्ये. द्वितीयोपशम सम्यक्त्वामध्ये किती कर्म प्रकृतींची सत्ता त्याला राहणारच नाही, असूच शकत नाही. पहिल्यांदा लक्षात घ्या, द्वितीयोपशम सम्यक्त्व कोणत्या जीवाला प्राप्त होणार आहे? श्रेणी आरोहण करणाऱ्या जीवाला प्राप्त होणार आहे. श्रेणी आरोहण करताना त्यांनी सर्वप्रथम काय केलेलं आहे? विसंयोजना. सम्यक्त्व अनंतानुबंधीची विसंयोजना केलेली आहे. म्हणजे अनंतानुबंधी त्याच्या सत्तेत निश्चित नाही आहे. आता हे नक्की झालं, अनंतानुबंधी त्याच्या सत्तेत नाही. आणखी कोणत्या प्रकृती अशा आहे की त्या सत्तेत असूच शकत नाही? अप्रत्याख्यानावरून मिथ्यात्व असणार नाही. मिथ्यात्व राहणार आहे. तो उपशम श्रेणी 11व्यातही मिथ्यात्व सत्तेत असू शकतं. 11 पर्यंत मिथ्यात्वाची सत्ता असू शकते. अप्रत्याख्यानाची सत्ता पण आहे. अच्छा. त्याला नरकायू आणि तिर्यंचायू यांची सत्ता असणारच नाही, है ना? 2ची सत्ता असेल तर तो वर जातच नाही, संयम धारण करतच नाही. म्हणून एवढ्या 6 प्रकृतीची सत्ता त्याला नसतेच. 4 अनंतानुबंधी आणि 2 आयु. जर तो बद्धमान नसेल तर 3 आयु. भुज्यमान ती तर राहणार आहे. जर बद्धमान नसेल तर 3 आयुची सत्ता राहणार नाही, आणि बद्धमान आहे असं गृहीत धरून या 2 आयु तर त्याच्या सत्तेत कदापिही असणार नाही. म्हणून द्वितीयोपशम सम्यक दृष्टीला या 6 प्रकृतींची सत्ता असत नाही. आता पुढचा प्रश्न 5वा आपण घेऊ. गाय को कितने सम्यक्त्व होते है? गायीचा जीव आहे, तिला सम्यक्त्व किती राहील? मिथ्यात्व, सासादन, मिश्र. हे मिथ्यात्व वगैरे तर ठीक आहे. सम्यक्त्व आता फक्त 3 सम्यक्त्वापैकी प्रथमोपशम होऊ शकेल, प्रथमोपशम असू शकेल आणि होऊ शकते, क्षयक्षमिक होऊ सम्यक्त्व होऊ शकते,
आणि शाईक नाही राहणार. शाईक समजा भोगभूमीच्या अपेक्षेने राहील, बाकी तर कर्मभूमीत तर नाहीच राहणार. हा, भोगभूमीच्याही अपेक्षेने क्षायिक राहत नाही. इथे तो प्रश्न विचारण्यात हेच आहे. गाय आहे स्त्रीलिंगी अच्छा. हो, आणि प्रश्नातली मेघ बरोबर कळली. आहे. हो हो हा, कळली. की काय झालं आहे, समजा इथे मनुष्य आहे. मनुष्य अवस्थेत त्यांनी समजा क्षायिक सम्यक्त्व केलंही. आधी तिर्यंच्या आयुचा बंद झालेला आहे. क्षायिक सम्यक्त्व त्यांनी केलं तर भोगभूमीमध्ये तिर्यंच होऊ शकतो, पण गायीत त्याचा जन्म होणार नाही. स्त्रीलिंगी ते बनत नाही. आणि म्हणून गाय म्हटलं तर इथेही तिला होऊ शकत नाही क्षायिक सम्यक्त्व. कर्मभूमीत तिर्यंच्या जीवांना होत नाही या अपेक्षेने, आणि भोगभूमीत जीवांना स्त्री पर्याय असल्यामुळे तिथे शक्य नाही. म्हणून असलं तर कोणतं असू शकेल? प्रथमोपशम होईल तिथे आणि क्षायोपक्षमिक होईल. कर्मभूमीमध्ये तो इथून क्षायोपक्षमिक सम्यक्त्व घेऊन सुद्धा भोगभूमीमध्ये जाऊ शकत नाही. ती पर्याय, स्त्रीची पर्याय, तिर्यंचे पर्याय त्या जीवाला प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून गाय के भोगभूमि की अपेक्षा भी क्षायिक सम्यक्त्व नहीं होता, क्योंकि सम्यक दृष्टि स्त्री पर्याय में उत्पन्न नहीं होता. सम्यक्त्व मार्गणा की अपेक्षा क्षायिक सम्यक्त्व के बिना सभी सम्यक्त्व हो सकते हैं. बाकी लावायचे असेल सासादन किंवा मिश्र किंवा मिथ्यात्व तर लावू शकतो. आता पुढचा प्रश्न, कौनसी गती में पर्याप्त आणि लब्ध पर्याप्तक दोन्ही अवस्था होऊ शकतात? कोणत्या फक्त गतीमध्ये देवगतीत आणि पर्याप्त? नरगतीत नाही होत, तिर्यंच्या गतीत होईल आणि मनुष्यगतीत होईल. मनुष्य गतीत होईल आणि परत तेही कर्मभूमीच अपेक्षेनी. हा, म्हणून दोन गतीमध्ये पर्याप्त आणि लब्ध पर्याप्तक अवस्था होतील. तिर्यंच्या गतीमध्ये आणि मनुष्य गतीमध्ये कर्मभूमीच्या अपेक्षेने. निवृत्त अपर्याप्तक अवस्था किती गतीमध्ये होते? चारही गतीत होईल. चारही गतीमध्ये चारही होईल. गतीमध्ये, चारही गतीमध्ये असू शकते. 5 भावांमध्ये गती कोणता भाव आहे? औदैक. औदैक भाव आहे, कारण गती नामकर्माचा उदय म्हणून औदैक भाव आहे. भोगभूमीज मनुष्य आणि तिर्यंच मेल्यानंतर कुठे जन्म घेतात? एक तर भवनत्रिक किंवा मग स्वर्गाचे पहिले 2 स्वर्ग. पहिल्या 2 स्वर्गामध्ये. जर ते सम्यक दृष्टी असतील तर पहिल्या 2 स्वर्गामध्ये, आणि मिथ्यात्व दृष्टी असतील तर भवनत्रिकामध्ये त्यांचा जन्म होतो. म्हणजे देव पर्यायच ते धारण करतात. नरक गती में कितने धर्म ध्यान होते हैं? नरक गतीमध्ये धर्मध्यान किती होतात? एक धर्मध्यान असू शकते. एक धर्मध्यान आहे. आज्ञाविचय. आज्ञाविचय. आता त्यांनी मुक्त्याचं दिलेलं आहे, पण जनरली जे 24 स्थानामध्ये किंवा इतरत्र लावलेले आहे, तर नरकामध्ये एकच धर्मध्यान त्या ठिकाणी लावलेलं आहे. भवनत्रिक देवांमध्ये अपर्याप्तक अवस्थेमध्ये किती गुणस्थानं असू शकतात? भवनत्रिक देवांमध्ये अपर्याप्तक अवस्थेत किती गुणस्थाने होतात? तिसरं गुणस्थान होते तिथे. नाही, अपर्याप्तक मध्ये नाही राहत तिसरं. पहिलंच राहील बहुतेक. मिथ्यात्व सहितच जन्म होतो भवनत्रिक मध्ये. मिथ्यात्वच राहते. म्हणून पहिलंच गुणस्थान मिथ्यात्व. तिसऱ्यात तर मरणच नाहीये, त्यामुळे अपर्याप्तक अवस्था तिसऱ्यात तर बनतच नाही. भवनत्रिकामध्ये जे जीव उत्पन्न होणार आहे ते नियमाने अपर्याप्तक अवस्थेत पहिल्याच गुणस्थानात राहणार आहे, मिथ्यात्व गुणस्थानातच. नरक गति मध्ये परस्पर उपकार की भावना नहीं होती, फिर वहां अपाय विचय धर्म ध्यान कैसे होता है?
4 धर्मध्यानाचे नाव कोणते आहे? आज्ञा विचय, विपाक विचय, आज्ञा अपाय आज्ञा विचय, विचय संस्थान विचय. आणि विपाक विपाक विचय, विचय आणि शेवटचं संस्थान विचय. संस्थान विचय. संस्थान विचय. 4 धर्मध्यान आहे. आता नरक गतीमध्ये आज्ञा विचय, अपाय विचय, यांनी अपाय विचय घेतलं. अपाय विचय धर्मध्यान कसं राहील? तर अपाय विचय तीर्थंकर प्रकृतीची सत्तावाले जे काही सम्यक दृष्टी जीव तिथे असतील तर दर्शन विशुद्धी सोबत त्यांना हा भाव राहील की आम्हाला अशा प्रकारचा हा अपाय जीवनामध्ये का प्राप्त झालेला आहे, अशी ही आमची दशा का झालेली आहे आणि याचा विपाक आमच्या जीवनात या दृष्टीने पाहिलं तर विपाक आम्हाला कसा मिळत आहे. पण एवढा विचार करण्यासाठी नरकामध्ये त्यांना उसंत असत नाही. म्हणून वास्तविकतः आज्ञा विचय धर्मध्यानच त्यांच्या जीवनात प्रामुख्याने सांगितलेलं आहे. पण इथे उत्तर घेताना तीर्थंकर प्रकृति की सत्ता वाले असंयत सम्यक दृष्टि नारकी जीवों में दर्शन विशुद्धि भावना के साथ अपाय विचय धर्मध्यान घटित हो सकता है. अनंतानुबंधी विसंयोजक नारकी जीवों के भाव उच्च स्तरीय होते हैं. काय सांगितलं इथे? अनंतानुबंधीची विसंयोजना केलेला जीव आहे. अनंतानुबंधीची विसंयोजना सहित हा जीव किती काळ राहू शकतो? अनंतानुबंधीची विसंयोजना केलेला जीव अनंतानुबंधी शिवाय किती काळ राहू शकतो? आता याच्यामध्ये पहा, थोडं लक्षात घ्यायचं असं आहे की आता आपण पाहिलं द्वितीयोपशम सम्यक्त्वातून त्याला क्षयोपशमिक सम्यक्त्व प्राप्त झालं देवपर्यायीमध्ये. देवपर्यायीमध्ये क्षयोपशमिक सम्यक्त्व ज्या जीवाला आता प्राप्त झालेलं आहे त्याच्या मिथ्यात्व तर सत्तेत आहे, परंतु मिथ्यात्वाचा आता देवपर्याय असताना उदय त्याला येत नाही. अनंतानुबंधीची सत्ता त्यांच्या जीवनात नाहीच आहे. अनंतानुबंधीची सत्ता त्यांनी आधीच समाप्त केलेली आहे. आता मिथ्यात्व आणि अनंतानुबंधीत मिथ्यात्वाचा उदय नाही आणि अनंतानुबंधीचं सत्व नाही. यामुळे आता त्या जीवाला देवपर्यायीचं जितकं काही आयुष्य आहे तितका काळपर्यंत आता अनंतानुबंधीचा तो विसंयोजक राहणार आहे. अनंतानुबंधीची त्याला सत्ता राहणार नाही. असा किती काळ त्याच्या जीवनात असू शकतो? तसा सहस्र सागर प्लस एक अंतर्मुहूर्त अजून प्लस करून सहस्र सागर म्हणजे 132 सागर पर्यंत तो अनंतानुबंधीचा विसंयोजक जीव राहू शकतो. आता इथे पण नरकामध्ये जो आहे, हा नरकामध्ये जो आहे जीव त्याला क्षयोपशमिक सम्यक्त्व आहे. त्यामुळे त्याच्या जीवनात आता अनंतानुबंधीची काय आहे? सत्ता आहे. इथे सत्ता आहे आणि मिथ्यात्वाचा उदय पण नाही आणि अनंतानुबंधीचा उदय पण नाही. नरकातल्या जीवाला वेगळं आहे. नरकामध्ये मिथ्यात्वाची आणि अनंतानुबंधीची सत्ता आहे पण उदय नाही. या दृष्टीने अनंतानुबंधीचा विसंयोजक अनंतानुबंधी त्यांच्या जीवनात नाही असं म्हटलं. परंतु खरा विसंयोजक कोण आहे? तर देवपर्यायीमध्ये जाणारा जीव 132 सागर पर्यंत हा अनंतानुबंधीचा विसंयोजक बनून राहू शकतो. त्यानंतर त्याला क्षयिक सम्यक्त्व होऊ शकतं. म्हणून अनंतानुबंधीचा विसंयोजक नारकी जीवों के भाव उच्च स्तरीय होते है. आता क्षयोपशमिक सम्यक्त्व असल्यामुळे त्यांच्या भावामध्ये तरतमता नक्कीच राहणार आहे आणि म्हणून त्यांचे भाव थोडे वरच्या तऱ्हेचे आहे. उनमें भी अपाय विचय का अस्तित्व संभव है क्योंकि अपाय विचय धर्म ध्यान जघन्य, मध्यम, उत्कृष्ट, प्रगट, अप्रगट आदि के भेद से अनेक प्रकार का है. इस प्रकार विपाक विचय और संस्थान विचय धर्म ध्यान भी घटित होता है क्योंकि इनमें भी प्रगट और अप्रगट आदि अनेक भेद होते हैं.
रतनचंदजी मुक्त्यार त्यांच्या पुस्तकामध्ये ही त्यांनी उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे, चारही प्रकारच्या धर्मध्यानाचं समर्थन करताना. पण सामान्य स्तरावर लावलेलं आहे एकच धर्मध्यान. आता नंतरचा तिर्यंच गतीमध्ये चार धर्मध्यान कसे घटित होतात. याच तऱ्हेने तिर्यंच गतीमध्ये आपण लावताना किती लावले आहे? 2. एकच पाचव्या गुणस्थानात 2 लावलेले आहे. पण या ठिकाणी 3 किती? लावले. 4ही लावायचे. पाचव्यात 2च लावले ना आपण. 3 लावले ना देवगतीत पहिल्या 2. हो, इथे 3 लावले, बरोबर आहे. इथे हो. 3 लावलेले आहे. तिर्यंच गतीमध्ये प्रथम आदि 5 गुणस्थान है, अतः चतुर्थ पंचम गुणस्थान की अपेक्षा यहाँ पर भी उपचार से 4 धर्मध्यान घटित होते हैं. तिर्यंच जीवों के 7 तत्व या 9 पदार्थ आदि के नाम की जानकारी नहीं होते हुए भी सर्वज्ञ प्रतिपादित तत्वों में भावात्मक श्रद्धान हो जाता है. आम्हाला जशी तत्वांची नावं माहिती आहे, आम्ही जसं हे म्हणू शकतो की आम्हाला 7 तत्वांमध्ये एकतेची प्रतिपत्ती करायची आहे आणि त्या शुद्ध आत्मतत्वावर श्रद्धा करायची आहे, हे आम्ही मनुष्य पर्यायीतले जीव त्या ठिकाणी समजू शकतो, शब्दांच्या माध्यमातून प्रतिपादन करू शकतो. पण तिर्यंच गतीतील जीवांना न तत्वांची नावं सांगता येत, परंतु तत्वांची जी भावभासना जीवनात व्हायला पाहिजे, जीव तत्व काय आहे आणि अजीव कसं माझ्यापासून पृथक आहे, याची जी भावभासना पूर्वक त्यांना श्रद्धा आहे, ती मात्र त्यांच्या जीवनात असू शकते. आणि म्हणून त्यांना अशा प्रकारचं नाव माहिती नसताना सुद्धा किंवा अभ्यास नसताना सुद्धा किंवा आमच्यासारखं एवढं ज्ञान नसताना सुद्धा सम्यक दर्शनाची प्राप्ती संभवनीय आहे. तिर्यंच जीवों में परस्पर उपकार की भावना होती है. कर्मों के फल आदि के चिंतन की अपेक्षा यहाँ 4 धर्मध्यान उपचार से घटित होते हैं. पुढचा प्रश्न, शुक्ल ध्यान 8वें आदि गुणस्थान में ही क्यों होता है? शुक्ल ध्यान वरच्या गुणस्थानातच का होतं? कारण कोणतं असेल? शुक्ल ध्यान जोपर्यंत बुद्धिपूर्वक कषाय विद्यमान आहे तोपर्यंत शुक्ल ध्यान असत नाही. ज्या वेळेला आमचा उपयोग शुद्धाकडे लागलेला आहे, म्हणजे शुद्धोपयोग जीवनात फलित होतो आहे, आणि त्यावेळेला कषायांचा मंद उदय जरी सुरू असला तरी त्या उदयाने आमच्या उपयोगाची परिणती बदलली नाही. शुक्ल ध्यान असताना लक्षात घ्या, संज्वलन कषायाचा मंद उदय सुरू आहे. ज्या वेळेला तो श्रेणी आरोहण करतो, सातिशय अप्रमत्त बनतो. सातिशय अप्रमत्त बनणं याचाच अर्थ अधःकरण रूपाचे परिणाम जीवनात येणं. अधःकरण परिणामामध्ये काय होतं की जीवाचा जो उपयोग आहे हा शुद्ध आत्मतत्वावर एकाकार झालेला आहे. पर्यायीमध्ये अजूनही कषायांचा उदय, संज्वलन, क्रोध, मान, माया, लोभाचा एकाचा कोणताही उदय प्रतिसमय अशा प्रकारे सुरू आहे. हा उदय अधःकरणामध्ये आहे, त्यापेक्षाही अपूर्व करणात तो आणखी कमी झाला, अनिवृत्ती करणात हा उदय आणखी कमी झाला आणि सूक्ष्म सांपरायामध्ये पूर्णतः कमी कमी होत शेवटच्या टप्प्यावर आलेला आहे. म्हणजे कषायांचा उदय जरी सुरू असला तरी त्याचा उपयोग जो आहे हा शुद्ध आत्मतत्वाशी एकाकार झालेला आहे. त्यामुळे झाली काय आहे परिस्थिती की कर्माचा उदय येईल, पर्यायीमध्ये तो भाव अव्यक्त रूपामध्ये राहील, नवीन कर्मबंध पण त्या ठिकाणी होईल, पण जीवाचा शुद्धोपयोगापासून तो च्युत होणार नाही. या दृष्टीने जेव्हा आम्ही बघू त्यावेळेला आम्ही म्हणू शकतो
की आता खऱ्या अर्थाने त्यांनी शुक्लता प्राप्त केलेली आहे, धवलता त्यांच्या जीवनात आलेली आहे. कर्म असूनही नसल्यागत त्यांच्या जीवनात आम्हाला दिसतात आहे, म्हणून तिथे शुक्ल ध्यान आहे. आणि 7 पर्यंत ज्या वेळेला कर्माचा उदय आहे, त्या कर्माच्या उदयाशी हा किंचित तद्रूप परिणत होतो. तो पर्यायीमध्ये भावही कदाचित व्यक्त रूपाने पाहता येतो. शुभोपयोगी मुनी ते म्हटल्या जातात, म्हणून त्यामध्ये अशा प्रकारे संज्वलनच्या तीव्र उदयात तो भाव कदाचित व्यक्त असू शकतो. म्हणून त्या ठिकाणी शुक्ल ध्यान म्हटल्या जात नाही, कोणतं धर्म ध्यान म्हटल्या जातं. उत्तर पाहू आपण. यह शुक्ल ध्यान 8वें अपूर्वकरण आदि गुणस्थानों में होते है. याच्यापैकी अधःकरण रूपाचा परिणाम हा 7व्या गुणस्थानाच्या उत्तरार्धातच झालेला आहे, आणि तेव्हाच अनेक प्रकारच्या कर्मांमध्ये उलटा पालटी झालेली आहे. अनेक कर्म जे जीवाला त्रासदायक होते त्याचा बंध रुकलेला आहे. जे शुभ परिणाम होते, शुभ कर्म येऊ लागलेले होते, त्याचा अनुभाग बंध वाढलेला आहे. स्थितिबंधापसरण नंतर 8व्या गुणस्थानात स्थिती कांडघात, अनुभाग कांडघात, हे सगळे प्रकार 8व्या गुणस्थानात पण संपन्न झालेले आहे. 9व्या गुणस्थानामध्ये देखील आता अशा प्रकारे कषायांमध्ये खूप कमतरता, मंद मंद उदय त्या ठिकाणी कषायांचा सुरू आहे. म्हणून अशा प्रकारे 8व्या, 9व्या आणि 10वं गुणस्थान, त्याच्यामध्ये पहिलं अधःकरण 7व्यात लावायचं, जे स्वतंत्र गुणस्थान सांगितलं नाही. नंतर 8वं गुणस्थान, त्याच्या 4 विशेषता, नंतर 9व्या गुणस्थानाच्या 4 विशेषता, आणि 9व्या गुणस्थानाच्या 4 विशेषता होता होता अनेक कर्म प्रकृतींचा 9व्या गुणस्थानात क्षपक श्रेणी चढणारा असेल तर क्षय, उपशम श्रेणी चढणारा असेल तर बंधविच्छुत्ती आणि उपशम, अशी प्रक्रिया त्या ठिकाणी घडून मंद परिणाम होत राहतात. म्हणून 7वें गुणस्थान की अपेक्षा मंदतम उदय रहता है, किंतु शुक्ल ध्यान कषाय के केवल मंदतम उदय में नहीं होता, बल्कि कषाय के उदय से रहित उपशांत कषाय नामक 11वें गुणस्थान में तथा क्षीण कषाय नामक 12वें गुणस्थान में भी होता है, और 13वें और 14वें गुणस्थान वरती केवली भगवान के भी होता है. इथे कषाय आहे, कषाय असताना सुद्धा उपयोग एकाकार झाला नाही, म्हणून अबुद्धीपूर्वक त्या ठिकाणी कषाय आहे असं म्हटलं. बुद्धिपूर्वक ते आत्म्याशी तल्लीन आहे. 11व्या आणि 12व्या गुणस्थानात आता तो जीव कषाय विरहित झालेला आहे, म्हणून वीतरागी बनला. त्यामुळे पूर्णतः शुक्ल ध्यान आहे, आणि हे शुक्ल ध्यान 13 आणि 14व्या गुणस्थानावरती पण जीवाला म्हटल्या जातं. वास्तविकतः 13व्या गुणस्थानात ध्यानाचं फल ते अनुभवतात आहे, शुक्ल ध्यानाचं फल त्या ठिकाणी ते अनुभवतात आहे, आणि 14व्या गुणस्थानामध्ये शरीराचे परमाणू सोडण्याची प्रक्रिया, विपरीत क्रिया निवर्तिनी ध्यानाच्या माध्यमातून ते करतात आहे. अशा प्रकारे शुक्ल ध्यानाचं वर्णन. बाकीचं आपण उद्याला पाहू. इथे थांबू. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ हो. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उच्छायाणम, नमो लोए सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.